सुरक्षेच्या संदर्भातली चिंता वाढवणारी एक बातमी भारतामधल्या अवैध बांगलादेशींच्या संदर्भातली। देशविरोधी संघटना अवैध बांगलादेशींशी हातमिळवणी करू शकतात। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ही भीती व्यक्त केलेली आहे। बब्बर खालसाचा दहशतवादी क्रेन ऑपरेटरचं काम करताना सापडलाय। देशामधल्या किंवा देशाबाहेरच्या भारत विरोधी संघटनांची बांगलादेशींवरती नजर आहे अशी माहिती एटीएस कडून समोर येते आहे। सरकारी कंपन्या आणि संरक्षण विषयक कंपन्यांना एटीएसनं सतर्क राहण्याचे आदेशही दिलेले आहेत। कर्मचाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये सापडू देऊ नका अशा संरक्षण कंपन्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। सगळ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्याच्या सूचना सुद्धा एटीएस कडून देण्यात आल्या आहेत। बब्बर खालसाचा दहशतवादी लखनौ आणि दिल्लीमधल्या मेट्रोमध्ये सुद्धा तो कामाला होता अशी माहिती मिळते। तर मुंबईमध्ये वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोमध्ये सुद्धा संबंधित दहशतवादी हा क्रेन ऑपरेटर असल्याची माहिती समोर आली आहे। एटीएसची सध्या राज्यामधल्या जिल्ह्यांमध्ये अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये सध्या मोहीम सुरू झालेली आहे। तर देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात चिंता वाढवणारी अशी एक बातमी आणि या बातमीच्या संदर्भात आता एटीएसनं अनेक बाबींच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली आहे। देशविरोधी संघटना अवैध बांगलादेशींसोबत हातमिळवणी करू शकतात असं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ही भीती व्यक्त केलेली आहे। तर यामध्ये एक क्रेन ऑपरेटर काम करताना सापडलेला आहे ज्याचं नाव बब्बर खालसा असल्याचं समोर आलंय। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, एक महत्त्वाची बातमी सुरक्षेच्या संदर्भातली सुद्धा तितकीच गंभीर आहे, कारण क्रेन ऑपरेटरचं काम करत असताना एक दहशतवादी सापडल्याचं कळतंय। नक्की आपण ही पाहिले असणार की क्रेन ऑपरेटर होता तो बीकेटी म्हणजे बब्बर खालसा इंटरनॅशनल नावाची जी दहशतवादी संघटना आहे त्यासाठी तो काम करत होता। त्याला एजन्सीने पकडला होता, NIA ने पकडला होता, पंजाबच्या टेरर कॉन्स्पिरसी केसमध्ये पकडला होता। आणि हा जो केस आहे तो एक उदाहरण आहे। हा उदाहरण यासाठी दिला जातोय कारण की आता बांगलादेशमध्ये सत्ता बदललेली आहे आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये जेवढे आतंकी तुरुंगात होते त्यांना सोडण्यात आलेला आहे आणि जे आतंकवादी बाहेर सोडण्यात आलेले आहेत त्यांचे आणि पाकिस्तानचे ISI मध्ये संबंध चांगले असल्या कारणाने ते ज्या देशांमध्ये म्हणजे भारतामध्ये जेवढे अवैध पद्धतीने बांगलादेशी राहतात त्यांचा मिसयूज करून देशमध्ये त्याच प्रकारे ज्या प्रकारे बब्बर खालसा इंटरनॅशनलचा जो दहशतवादी एका प्रायव्हेट एंटिटीमध्ये कामाला होता आणि कोणालाही याचा भान नव्हता, त्याच प्रकारे हे अवैध पद्धतीने जे बांगलादेशी आलेले आहेत देशात तेही देखील कुठल्याही एंटिटीमध्ये ज्या एंटिटी डिफेन्ससाठी प्रायव्हेट एंटिटी काम करतात त्यामध्येही देखील ते काम करू शकतात आणि ज्याचा भान कोणालाही होणार नाही, पटणार नाही आणि त्याचा फायदा घेऊन ती माहिती बांगलादेश चे जे अतिरेकी संघटना आहे ती पाकिस्तान बरोबर शेअर करू शकते। तर या प्रकारचा जो मोठा खुलासा झालेला आहे तपास यंत्रणाच्या ज्या इनपुट्स आहेत त्याप्रमाणे आणि त्यामुळे जे बांगलादेशी आहे अवैध पद्धतीने जे महाराष्ट्रात राहतात किंवा इतर राज्यात राहतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते, स्पेशल ड्राईव्ह केले जाते। महाराष्ट्रात अवघ्या 1 महिन्यात 100हून जास्त अवैध पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांना अटकही देखील करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एजन्सी आता ज्या डिफेन्स सेक्टर किंवा त्या संबंधित प्रायव्हेट एंटिटी आहे त्यांच्या लोकांना सावधान म्हणजे सतर्क करतायत की त्यांच्याकडे जे कोणी कामाला आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक करावा, त्यांच्याकडे जे काम करणार आहे तो बांगलादेशी तर नाही आहे। तर या प्रकारची देखील लोकांना समज दिली जात आहे, स्पेशल सेशन देखील घेतलं जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे पण सांगितलं जात आहे की तुम्ही हनी ट्रॅप पासून कसा स्वतःला वाचवायला पाहिजे, कारण की हे सगळे जी गोष्टी आहे त्यामुळे देशाची जी क्रिटिकल इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाण्याची दाट शक्यता असते। जी अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।